मी किशोर भोईर, पत्रकार आहे शहापूर तालुका. साहेब, आपण मागे कपिल पाटलांना तिकीट मिळेल, बाळामामांना तिकीट मिळेल, भारती कांबळे यांना तिकीट मिळेल, हे कशाच्या आधारावर आपण साहेब हे केलं? काना तिकीट मिळाली. आपण सगळे पत्रकार मंडळी बरोबर. पत्रकारांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे जर अभ्यास नसेल तर आपण कुठलाही अंदाज वर्तवू शकत नाही. आपण काय करतो मग, की यांनी सांगितलं मी निवडून येणार, यांनी सांगितलं मी उभा राहणार, मग ते आपण बातम्या छापतो. कपिल पाटील यांना तिकीट मिळणार नाही आणि कपिल पाटील यांना आमचं काम करावं लागेल अशा पोस्ट आल्या होत्या तेव्हा बरोबर. कपिल पाटीलांना विरोध झाला होता, तरी पण कपिल पाटीलांना तिकीट मिळेल हे आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या आरोप झाले की नाही, कपिल पाटीलांनी पैसे दिले असतील, कपिल पाटीलांनी विकत घेतला असेल. पहिली गोष्ट, कुठलाही उमेदवार, मी पत्रकार म्हणून सांगतो, त्यांनी फॉर्म भरल्याशिवाय तो खिशातून पैसे देत नाही. खरा उमेदवार जो असतो ना, खरा, हे डुप्लिकेट उमेदवार रोज पैसे वाटतात आमच्या बातम्या छापा. जो खरोखर उभा राहणार असतो तो ज्या दिवशी फॉर्म भरेल ना त्या दिवशी ठरवतो, अरे हा आता मी उभा राहिलोय. कधी काय होईल, राजकारण रोज बदलते आणि हे फक्त जे राजकारणामधले मुरब्बी लोक आहेत त्यांनाच माहित असतं. त्याच्यामध्ये जे आरोप करत होते का पैसे घेतले असतील, पैसे दिले असतील म्हणून सांगितलं, तर तसा काही प्रकार नसतो. ज्याला तिकीट मिळायचं असतं, ज्याला खरोखर निवडणूक लढवायची असते, तो खिशात हात कधी घालतो, फॉर्म भरल्यावर. तिकीट मिळल्यावर नाही, ज्या फॉर्म भरेल. आणि आता फॉर्म भरण्याची मुदत जी आपली संपणार आहे 6 तारखेला, किती उमेदवार उभे राहतात, एकूण परिस्थिती काय असणार आहे, आणि त्या 6 मे नंतर खऱ्या अर्थाने हे पैसे काढतील. त्याच्या आधी कोणताही माणूस पैसे काढत नाही. जो पैसे काढतो तो डमी समजायचा, तो उभा राहणार नसतो, तो हवा तयार करत असतो. त्यामुळे कपिल पाटील 6 महिने आधी मला पैसे दिले सांगेल का माझा प्रचार हे कर, तर अशक्य गोष्ट. एक साधं लॉजिक होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये सेकंड नंबर कोण, कपिल पाटील तिकीट द्यायचं नाही तर सेकंड नंबर कोण, किसन कथोरे. किसन कथोरेंना तिकीट मिळणार अशी एक हवा होती. किसन कथोरे आणि माझे संबंध खूप जवळचे आहेत. म्हणजे मशाल पेपर 30 वर्षापूर्वी सुरू झाला ना, तिथून किसन कथोरे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आहेत आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. किसन कथोरे माझी खोटं नाही बोलणार ना, मी त्यांच्याशी खोटं नाही बोलणार. किसन कथोरे साहेबांकडे जाऊन बसलो आणि सांगितलं की परिस्थिती काय, तुम्ही उभे राहणार आहात का, तेव्हा आमची चर्चा झाली. माझ्या लक्षात आलं की ते काय उभे राहणार नाही. साधी गोष्ट, किसन कथोरे उभे राहतील का? 4 वेळा माणूस निवडून आलाय महाराष्ट्रात, तो 5व्या वेळा निवडून आल्यानंतर मंत्री होईल. म्हणजे एखादा आताच मंत्री झाला असता, तो इथे निवडून आल्यानंतर मंत्री जो होणार आहे तो दिल्लीत जाऊन ना खासदार व्हायला कशाला जाईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कपिल पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीमधून जो माणूस आहे तो पहिल्यांदा निवडून येतोय, दुसऱ्यांदा निवडून येतोय, पहिल्यांदा 1,09,000, नंतर 1,56,000 आणि त्याच्यानंतर थेट मंत्री होतोय. त्याचं तिकीट भाजप कापेल का? कापू शकतं कधी? भ्रष्टाचार यादी उघडकीस आला असेल, काहीतरी कांड उघडकीस आला, पक्षाच्या विरोधात काम केलं असेल किंवा आणखीन काहीतरी गडबड घोटाळे असतील तर लक्षात येते की याचा तिकीट जाणार आहे. याच्या बाबतीत काहीच नाही तसं घडलं. उलट कपिल पाटलांच्या वर अनेक राज्यांची जबाबदारी दिली होती. म्हणजे ज्या इलेक्शन झाले ना मध्य प्रदेश वगैरे इकडे, त्या राज्यांची जबाबदारी कपिल पाटलांवर होती. मग आम्ही तो अंदाज घेतला की भाजपमध्ये यांची नेमकी इमेज काय, ते इमेज चांगली होती. विरोधी उमेदवार कोणाला द्यायची झाली तर किसन कथोरे घेईल का तिकीट, सगळे सांगतात किसन कथोरे. मी सांगतो किसन कथोरे घेणार नाही. तिसरा उमेदवार कोण आहे भाजपमध्ये, तर कोण नाही. इथे मोदी काय म्हणतात 400 पार, म्हणजे एक कोणीतरी उठून उभे नाही करणार, काहीतरी अभ्यासाप्रमाणे उभे करते. मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे. मग अशा वेळेस ते निर्णय घेताना कोणाचा घेतील, येणाऱ्या शीटचा. जर येणाऱ्या शीटचा जर ते निर्णय घेणार असतील तर मग कपिल पाटीलला चॅलेंज आहे का, तर नाही. म्हणून मी 6 महिने आधीच कपिल पाटील जाहीर केलं. दुसरं मी बाळामामांचं जाहीर केलं. बाळामामांचं जाहीर करणं ही रिस्क होती. बाळामामांना तिकीट मिळेल का, ते सगळे सांगत होते अजिबात नाही, कारण काँग्रेसचा विरोध होता. प्लस काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रयत्न केले होते. म्हणजे काँग्रेसमध्ये चर्चा बघा कोणाची, राजेश घोलपची चर्चा होती, आमच्याकडे निलेश भोईरची चर्चा होती, सुरेश टावरेची चर्चा होती, दयानंद चोरगे तर म्हणजे जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा असणं साहजिकच आहे. हे 4-5 उमेदवार प्लस इकडे निलेश सांबरे वगैरे हे सांगत होते, त्यांनी ते जाहीर केलं मला तिकीट मिळेल असं वगैरे, त्यांची नावं होती. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा सोडून
बाळ्या मामांना तिकीट मिळेल का राष्ट्रवादीच्या माणसाला, कारण हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे. ते कुठलाही पत्रकार किंवा कुठलाही राजकीय विश्लेषक असं सांगणार नाही की बाळ्यामाला तिकीट मिळेल. त्यावेळेस मी सांगितलं होतं की बाळ्यामाला तिकीट मिळेल. बाळ्यामानी राष्ट्रवादीने प्रवेश केला, बाळ्यानी पहिली मुलाखत मशालला दिली, तेव्हा त्याच्याकडून मी सगळं काढून घेतलं. बाळ्या मामा आणि माझे संबंध हे खूप वर्षापासूनचे आहेत, खूप वर्षापासूनचे. त्यामुळे बाळ्यामाना मी ओळखतो, बाळ्यामा काय करू शकतो. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय, कुठून जातोय तो? शिवसेनेतून. कोणाला सोडायचंय? मुख्यमंत्र्यांना सोडायचंय. कोणाच्या विरोधात जायचंय? भाजपच्या विरोधात जायचं, कारण भाजपचा कपिल पाटील तिथे आहेत. या दोघांनाच सोडून शरद पवार जे सत्तेत त्यांच्याकडे जायचंय, ही रिस्क कशाच्या बाळामुळे येईल? तिकीट फिक्स असेल तरच. तिकीट फिक्स असल्याचे तो घेणारच नाही ना. आपण असं बोलतो की राजकीय आत्महत्या ठरेल ती. प्लस आमचे सोर्स शरद पवारांकडे आहेत, आमचे सोर्स दिल्लीमध्ये आहेत, आमचे सोर्स सगळ्यांशी मी म्हणजे एका मिनिटात मी फोनवर सगळ्यांना घेऊ शकतो, एवढी आता मशालची इमेज आहे. हे सगळ्यांशी चर्चा केली, त्यांनी नाही बाळामांना तिकीट फिक्स आहे. बाळ्यामांना विचारलं, आता बाळ्यामामा 2014ला पण सांगते मला तिकीट फिक्स आहे, तिकीट मिळणार नाही. त्याच्या आधी ते मनसेमधून लढलेले, तेव्हा पण तिकीट त्याचा हे नव्हतं. पण यावेळेस ही अशी रेस, कारण जसं जसं राजकारणामध्ये माणूस जसं परिपक्व होत जातो, म्हणजे बाळ्यामांच्या 2दा धडा बसलेला आहे, तिसऱ्यांदा तो अधिक तयारीने जाईल. म्हणून बाळ्यामामा, आता बाळ्यामामा तिकीट मिळेल हे शक्य तर रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी कोणाला मिळेल तर राजेश घोलप, मुरबाड, तेवढे प्रयत्न काही दिसले नाही. निलेश भोईर, तेवढे प्रयत्न दिसले नाही. दयानंद चोरगे हे भिवंडीच्या बाहेर किंवा त्या एका मतदारसंघाच्या बाहेर, जिल्हा परिषदच्या बाहेर कुठे दिसत नाही. आणि ही जी निवडणूक होणार होती ना, म्हणजे ती निवडणूक सर्व्हेवर, म्हणजे पहिला सर्व्हे 6 महिन्यापूर्वी झाला, त्याच्यानंतर झाला 3 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी, 1 महिन्याने, असे जे सर्व्हे होत गेले. दिल्लीवरून जे सर्व्हे व्हायचे किंवा राज्यातल्या विविध राज्यातून जे लोक यायचे सर्व्हे करायचे, तर भिवंडी लोकसभा सांगितलं का ते कोणाला मी विचारलं की भिवंडी लोकसभा मध्ये कोण माहिती देईल, तर झाडून सगळे राजकीय पक्ष विरोधक सगळे नाही तुम्हाला मशालवाले माहिती देईल. कारण मशालमध्ये ती माहिती एक गट. माझ्याकडे तुला माहिती, मी लोकसभेची तयारी करताना पाहिजे लोकसभा मतदारसंघाची एवढी मोठी फाईल आहे तुमची भिवंडी, ते 2024ला काय घडणार आहे लोकसभेचं, त्याची सगळी कात्रणं टिपणं सगळ्याच्या सगळं या फाईलमध्ये, प्लस तुमची सगळी आकडेवारी 2009 पासून काय झालंय भिवंडी लोकसभा मतदारसंघात ते आहे. बाळ्यामामा मात्रेची फाईल आहे, हे बाळ्यामामा मात्रे तर काय रेप्युटेशन, त्याचे सगळा अभ्यास आहे. भिवंडी लोकसभेमध्ये आत्ता काय घडतंय त्याचं आहे. आणि मी 6 सर्व्हेमध्ये सहभागी झालो. 6 सर्व्हे कसे होतात माहिती मला, आधी आमच्याकडून ते करून घ्या. दिल्लीवाल्यांना एखाद्या एजन्सीला काम मिळतंय की तुम्ही आम्हाला सर्व्हे करून द्या, तर दिल्लीवरून इथे यायचंय, सगळी टीम ठेवायची आणि अख्खा मतदारसंघ फिरायचा. हा मतदारसंघ लहान आहे का, एवढा फिरायचा आहे. आणि त्याच्यातून नंतर मग काय काढायचंय आणि मग ते त्यांना द्यायचंय. त्यांना शक्य आहे का ते काय करतं, ते आउटसोर्सिंग जातं. मग तिकडे कोण आहे, मशाल मीडिया हाऊस. अख्ख्या मतदारसंघामध्ये सर्व्हे करणारी एकच एजन्सी आहे, मशाल मीडिया हाऊस. एक पण नाही, भिवंडी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दुसरी एजन्सीच नाहीये. ते सगळे आमच्याकडे येतात, कारण मी गेली 1994 पासून सर्व्हेमध्ये आहे. ते येतात, त्यांचे आपला अंदाज कळतात, त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांना काय पाहिजे असतं. आम्ही काय करतो, त्यांना जे पाहिजे ते देतो. म्हणजे एखादं आपण घेतो, आपल्याला काय पाहिजे ते आपण घेतो. त्याच्यामुळे तो सर्व्हे आम्ही त्यांना त्या पद्धतीने करून देतो. त्यामुळे अभ्यास झाला असतो. मी सर्व्हे केला, त्यांना दिला एखाद्या एजन्सीला, तर ती खरी म्हणते का, नाही. ते काय करतात, महिनाभर फिरण्यापेक्षा माझ्याकडून सर्व्हे केल्यानंतर शेवटचे 4 दिवस ते येतात आणि ते क्रॉस चेकिंग करतात. मी जे केलंय, आमच्या मुलांनी केलंय, जे मी सांगितलं ते खरं आहे का, मला 100% खरं असतं अशातला भाग नाही, त्यांना पटेल अशातला भाग नाही. आपण सगळं खरं देण्याचा प्रयत्न करतो. मग ते काय सांगतात, हे असं नको, हे असं करा जरा, हे असं करा. कारण त्यांनी पण कोणाच्या सुपाऱ्या घेतलेल्या असतात, त्यांनी ते कोणाला जरी सांगितलं असं आम्ही तुमच्या बाजूने सर्व्हे करून देऊ, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही एजन्सी कोणाच्या बाजूने, की यांचा सर्व्हे कसा गेलेला आहे. पण शेवटी आउटसोर्सिंग वाले जे आहे त्यांच्याही सह्या त्याच्यावर असतात, तेव्हा तो अहवाल आमच्याकडे येतो त्यांचा पण. त्या अहवालानुसार कळतं की नेमकं काय घडणार. म्हणजे सगळ्या सर्व्हेमध्ये ही जी अपक्ष मंडळी जी होती ना, तिकीट वगैरे, ही कुठंच बसली नाही.
ती फक्त बाळ्यामामा म्हात्रेमध्येच बसली. आणि बाळ्यामामा म्हात्रे हा साम दाम दंड भेद सगळं, हे बाकी सगळे पोपट आहेत, आम्ही येऊ करू ते करू, बाळ्यामामा करतोय. त्याच्यामुळे आम्ही बाळ्यामामाचं सांगितलं होतं. बाळ्यामामाचं सांगणं ही मोठी रिक्स होती. त्यावेळी आम्ही सांगितलं बाळ्यामामा यांना तिकीट मिळणार, आणि ते मिळालं. कधी मिळणार ते पण सांगितलं, जेव्हा सगळं आज डिक्लेअर होईल, उद्या डिक्लेअर होईल, आम्ही तसं नाही, आम्ही सांगितलं या दिवशी डिक्लेअर होईल. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की निलेश सांबरे, कारण निलेश सांबरे यांना तिकीट फायनल त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अनेक पत्रकारांनी फोन केले, दिल्लीतल्या केले, मुंबईतल्या केले, सगळे. मी त्यांना झाडून सांगितलं का नाही मिळणार. निलेश सांबरेवर राग येऊन नाही सांगितलं, पण एक अभ्यास होता. निलेश सांबरेचं जे कॅल्क्युलेशन तो मांडत होता ना, ती कॅल्क्युलेशन, कालच मी पिक्चर बघितला, क्रू नावाचा पिक्चर आहे ठाण्याला, काल गेलो आपण, काल फॅमिलीसह आम्ही गेलो पिक्चरवर. तो क्रू पिक्चर आहे जो आहे आत्ता आहे, सगळे हिरोईन आहेत. तिथली एक हिरोईन असं बोलते तर मी एवढ्या लोकांशी खोटं बोलले ना, काय बोलले ना, कोणाला काय बोलते मला आठवत नाही. त्यामुळे मी आता नवीन काय बोलणार नाही. तू आता याच्याशी असं बोल, नको म्हणे, मी एवढं खोटं बोललंय, एवढ्या खोट्या आकडेवारी सांगितलेल्या आहेत, एवढं सगळ्यांशी बोलले, तर कोणाला मी काय बोलले ते मला माहित नाही. यांची परिस्थिती अशी होती. त्याच्यामुळे ते काय बोलतात ना, त्यांनी किती लाभार्थी सांगितले होते? 11 लाख. 11 लाख. हा, आमचे 11 लाख लाभार्थी काहीतरी आहेत. म्हणजे एका घरात 4 लाभार्थी, म्हणजे एका घरात 4 मतं, 44 लाख झाले. निम्मे तरी मतं मिळते, म्हणजे 22 लाख मतं मिळते. आता मतदानच 20 लाख आहे तुमचा मतदारसंघातला, त्यातलं मतदान होते 10-12 लाख. आता पण आपण बघितलं 52-53% वर मतदान जात नाही. म्हणजे ते आकडेवारी ज्या होत्या ना, त्या सगळ्या खोट्या होत्या. जे सर्वेवाले यायचे, त्यांनी सांगितलं की माझी 1.5 लाखाची सभा वाशिमला झाली. ते ग्राउंड मध्ये 1.5 लाख लोक कशी काय बसतील, ते ग्राउंड किती मोठं आहे, सगळं तपास करून ते सर्वेवाले गेले. नाही, हे सब झूट आहे. तुम्ही जर 5,000 लोक 7,000 लोक तेवढंच सांगा, तर ते हे होते. म्हणजे मी तुला आता प्रसाद चुत्या बनवू शकतो, किशोर तुला मी सांगू शकतो, पत्र तुम्हाला ऐकून घेशील, मी खोटं बोलू जाईल, पायऱ्या उतरताना काय सांगशील, चक्कर यार, हा खोटं बोलतो, तुम्ही तोंडावर नाही बोलणार. पण त्या पद्धतीने सगळ्या सर्वेवाल्यांना म्हटलं नाही, हे सगळं फेक आहे, याच्याबद्दल सर्वे नको आम्हाला, हे खोटं, फक्त हाच सर्वे आम्हाला पाहिजे. मग ते सर्वे गेले, त्यामुळे आम्ही सांगितलं की यांनी जरी डिक्लेअर केलं समजा काँग्रेसनं तिकीट, मी लिहून देतो काँग्रेसचं तिकीट निलेश सांबरेला मिळणार नाही. तर निलेश सांबरेला द्वेष वगैरे अशातला भाग नाही, त्याच्या राग आहे अशातला भाग नाही. त्यांनी जे लोकांना सांगितलं की त्याची लोक जे सांगतात ते 100% खोटं आहे. त्याला एक पण निदान आपण कुठल्या तरी बेसवर सांगितलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, मी जर पक्षातून उभा राहिलो मी 5 लाख मतांनी निवडून येईल, बरोबर. आता 5 लाख मताने स्वतःच्या खर्चाने जो उमेदवार निवडून देतोय तो कोणत्या पक्षाला नको पाहिजे. म्हणजे कपिल पाटील आता मागच्या वेळेस झाले 1.5 लाख मतांनी, त्याच्या आधी आले 1,09,000 मतांनी. ते आता पण सांगू शकणार नाही की 5 लाख मतांनी येतात निवडून, म्हणजे निवडणूकच लढवलं हे 5 लाख मतांना. तर असा माणूस काँग्रेसलाही हवा असेल, तो भाजपला हवा असेल, कोणत्याही पक्षाला पाहिजे ना. 5 लाख मतांनी स्वतःच्या खर्चाने जे माणूस निवडून येतो. पण जेव्हा त्यांनी अरे असा उमेदवार आहे ते 5 लाख मतं घेऊन निवडून पक्षाने तिकीट दिलं, मग सगळे उतरले, सर्वे झाला, नाही हे सब झूट आहे. त्याची फुल्ली पडली. त्याला कारण असं की तो वास्तवात नाही बोलला. म्हणजे खरं तर निलेश सांबरे त्यांनी वास्तव ठेवून झालं असतं, त्याला तिकीट काँग्रेसचं मिळालं असतं. वास्तव म्हणजे मी जर एखादी गोष्ट सांगितली की चंदे तुम्ही उद्यापासून मसाल्याचे पत्रकार व्हा, तुम्हाला 50,000 पगार देईल, पत्रकार झाला तो 50,000 देईल, मी दिले नाही, नंतर काय सांगेल तो गावभर डंका पिटेल ना. त्याला पगारच नाही दिला तर तो काय 3 महिने काम करेल, 4 महिने काम करेल. तर ह्या पद्धतीने खोटं सांगत नाही. मी त्याला सांगितलं बाबा तुला मी पगार देणार, तू माझ्याकडे काम कर, तुला अनुभव मिळेल का. तो ठीक आहे, खरं बोलतो, नाव भेटेल, प्रसिद्धी भेटेल, पैसा भेटेल, ते सगळं तुझं डेव्हलपमेंट होईल, तर त्याला ते पटेल. 3 महिन्यानंतर माझं झूट खरं होणारच आहे ना. मी खरं बोलतो का काय नाही ते याला 3 महिने कळणार आहे. मग आताच खरं सांगितलं काय वाईट आहे. म्हणजे निलेश सांबरेंनी सुरुवातीपासून जर खरं सांगत गेला असता, आमचे 7 लाख, आता 7 लाख सांगतात, 7 लाख लाभार्थी आहेत. आणि ज्या माणसांचे 7 लाख लाभार्थी आहेत ना, 7 लाख मतं मिळाली तरी माणूस निवडून येतोय. मागच्या कपिल पाटील 5 लाख मतं आहेत, बरोबर ना. 5 लाख मतं मिळून निवडून येते, 7 लाख तर लाभार्थीचे आहेत. कोणी पण तिकीट, अपक्ष पण निवडून येईल, त्याला तिकीट व्हायची कोणाकडे गरजच नाही.
तेव्हा त्याचाही पत्ता कट झाला. मग त्यांचे आपण जाहीर केलं की त्यांना तिकीट मिळणार नाही. म्हणजे स्वतः निलेश सांबरे काय बोलत माहिती, माझं तिकीट जाहीर झालंय, फायनल आहे. बरोबर ना, सगळ्यांनी व्हिडिओ बघितले. तेव्हा मी सांगत होतो की तिकीट मिळणार नाही. तर ते स्टॅटिस्टिक जे आहे, आकडेवारी जी आहे, त्याच्यावर मी बोलत होतो की नाही, हे असं होत नाही, असं होणार नाही. कारण एवढे वर्ष मी राजकारणामध्ये घातलेले आहे. आमच्याकडे तिसरं तुम्ही जे सांगितलं भारती कांबळेचं, मी सांगितलं भारती कांबळेला कोणत्याही अँगलने तिकीट मिळेल असं कोणीच सांगत नव्हतं. म्हणजे सगळे तिच्या विरोधात होते. तो आमचा सुनील भुसार आमदार त्यांचे राष्ट्रवादीचे, ते सांगत होते नको, त्याने एक उमेदवार दिला. कम्युनिस्टांचा विरोध होता का भारती कांबळे येणार नाही. त्यांचे सगळे जिल्हा प्रमुख, सगळे तालुका प्रमुख आणि सगळे नेते सांगत होते की भारती कांबळे येणार नाही. उद्धव ठाकरेंनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही, भारती कांबळे तिकीट दिलं. हे तिकीट मी 3 महिन्यापूर्वी आधी जाहीर केलं होतं की भारती कांबळे तिकीट मिळणार. कुठल्या बेसवर आहे? त्याचा बेस असा होता की शिवसेना अख्खी बुडली ना, अख्खी. जरी तू आता उद्धव ठाकरेवाला असं सांगतो अख्खी बुडली ना, तरी हे सुधारणार नाही पैसे घेतल्याशिवाय. त्यांच्या 4-5 लोक अशी आहेत चंदे शिवसेनेमध्ये, उभाटामध्ये, तर ती अख्खी शिवसेना बुडली तर जाईल, पण आमची घरं भरली पाहिजेत. त्यांना इथे सांगितलं गेलं की तुमच्या त्या अख्खा कॅन्डिडेट करता आम्ही करणार आहोत आणि हे तिकिटासाठी एवढे पैसे. भारती कांबळी यांच्या बाबतीत एका ठेकेदाराने सांगितलं मी तुम्हाला एवढे पैसे देतो, तिला तिकीट द्या. मी तेव्हा स्टॅम्प पेपर्स लिहून दिले ना का भारती कांबळे उमेदवार असणार. सगळ्या शिवसेनेला पहिलं झालं भारती कांबळे तिकीट नाही मिळणार. उद्धव ठाकरेंच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की भारती कांबळेंच्या विरोध आम्ही केलेला आहे, तुमचा विरोध चालणार नाही, तिथं पैसा चालतो. म्हणजे इथे निवडून येण्यासाठी उमेदवार द्यायला पाहिजे, पैसे घेऊन द्यायला पाहिजे. तर जिथे पैशांची डील झाली तिथे समजून जायचं का तिकीट तिला मिळणार. म्हणजे तिथला उमेदवार जे 2 आमदार आहेत महाविकास आघाडीमधले, निकोले सांगतो नाही तिला तिकीट नका देऊ, सुनील भुसार म्हणतो नको सांगतो, सगळे पदाधिकारी सांगतात नको, आणि तरी तिला तिकीट का मिळालं. ती डील झाली होती आणि ती डील माझ्यापर्यंत आली होती. कारण मी बाळासाहेब ठाकरे जेव्हा सामनाचे संपादक म्हणून स्वतः बघायचे तेव्हा तुम्ही पत्रकार सामनाचा, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही बघितले आणि नंतरची शिवसेना बघितली आणि आताची जी चांडाल चौकडे ती पण बघितली. यांना काय पाहिजे ते आम्हाला माहिती आहे. तिथे जे उद्धव ठाकरेंच्या पलीकडे जे 4-5 लोक आहेत त्यांना नेमकं काय पाहिजे, पदं कशी मिळतात, कोणाला मिळतात, हे सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. तिकीटं कशी वाटली जातात. म्हणजे यांनी अनेक वेळा नारायण राणे बोलले, एकनाथ शिंदे सगळे हे तिकीटं विकतात. विकत घेणारा फक्त पाहिजे. इथे विकत घेणारा तिकीट भेटला, त्याच्यामुळं तिला तिकीट मिळणार हे फायनल होतं. ते आम्ही जाहीर केलं. आता आम्ही 5वं जो हे केलं, म्हणजे पहिल्यांदा कपिल पाटील मिळेल, बाळामामा मिळेल, बाकी लोकांना मिळणार नाही, भारती कांबळेला मिळेल, आणि आता मी सांगितलं की राजेंद्र गावित यांना तिकीट मिळेल. कोणता पक्ष माहित नाही, म्हणजे एक भाजप ते हे, पण मी तरी पण जाहीर केलं की कमलावर त्याची शक्यता आहे किंवा ते धनुष्यबाण पण राजेंद्र गावित यांना तिकीट मिळेल. हितेंद्र ठाकूर लढवणार नाही असं सांगत होते. मी म्हणतो हितेंद्र ठाकूर निवडणूक लढवतील. जेवढं सांगितलंय तेवढ्याला कुठेतरी बेस होता, त्याचा अभ्यास होता. नुसतं हवेतले बाण नाही मारले. जेव्हा स्वतः उमेदवार सांगतो मला तिकीट मिळेल, मी सांगतो नाही मिळणार तुला तिकीट, तर हे मोठी रिस्क आहे ना. तुम्हाला एक आठवत असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे सांगणारा पहिलं चॅनल आपलं होतं मशाल, बरोबर ना. आपण आधी सांगितलं होतं, जेव्हा सगळे सांगत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्यावेळेस 3 दिवस आधी मी जाहीर केलं. कारण मला 8 दिवस आधी माहिती होतं ते जाहीर करू नको म्हणून सांगितलं होतं, पण मला घाई झाली कारण चॅनलला अशी ब्रेकिंग न्यूज पाहिजे असते. मी सांगितलं नाही मुख्यमंत्री, तेव्हा एवढ्या कमेंट्स आल्या की हा मूर्ख आहे, हे होय ते होय ते, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि ज्या वेळेस त्यांचं मुख्यमंत्री जाहीर झालं तेव्हा सगळ्यात जास्त फोन आणि सगळ्यात जास्त अभिनंदनी मला झाली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणारी कसं काय सांगितलं सांगा. मी आता नाही सांगणार, पण ते मला आधी माहिती होतं का मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदे जेव्हा एवढी मोठी रिस्क घेतो त्यावेळेस काय होणार. एकनाथ शिंदे साहेबांकडे काहीतरी पत्ते असणार ना. उपमुख्यमंत्री त्यांना तिने शिवसेनेमध्ये पण मिळालं असतं, 2.5 वर्षानंतर बदलणारच होते. मग उपमुख्यमंत्री त्यांना शिवसेनेत मिळालं असतं. मग ते इकडे येण्याचं कारण काय, एवढा मोठा ही गेम फसली असती तर काय झालं असतं, एकनाथ शिंदे संपले असते. हे सगळं एवढी मोठी रिस्क घ्यायची आहे तर तो कशासाठी घेईल, उपमुख्यमंत्र्यासाठी घेतील ते मुख्यमंत्र्यासाठी घेतील, हे साधं नॉलेज होतं. एक प्रश्न आहे साहेब तुम्हाला. आता पालघर लोकसभेमध्ये भारती कांबळे, तुम्ही म्हणता राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार आहे. हो, राजेश पाटील वगैरे. याच्यामध्ये तगडी लढत कोणाच्यात होईल
बहुजन विकास आता सरळ हिशोब आहे ना, हा उमेदवार मॅनेज उमेदवार आहे. अच्छा. शिवसेनेचा विरोध होता, हा. 2 आमदारांचा विरोध होता. हे काही मन लावून काम करणार आहेत का? नाही करणार. हे काही मन लावून काम करणार. उद्या समजा केला मन लावून, समजा हा. आमच्याकडे सुनील भुसारा आहे. सुनील भुसारा आणि ते ठेकेदार यांच्यामध्ये प्रचंड वाद आहे. म्हणजे सुनील भुसारा उभा राहायला गेला आम्ही पाडणार, अच्छा, असं ठेकेदार म्हणतायत. आणि त्यावेळेस भारती कांबळी त्या ठेकेदाराची निवडून येते. मग सुनील भुसारांनी घरीच बसायचा ना. हे जो निकोले ना, हे विनोद निकोलेने जिजाऊचे सगळे बोर्ड काढून फेकून द्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं. तो साम्राज्याच्या विरोधात खुलेआम प्रचार करत होता, बोलत होता. उद्या समजा भारती कांबळी निवडून आली तर विनोद निकोलेंना विरोध होणारच आहे ना. किंवा जे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख ते विरोध करत होते, उद्या ही भारती कांबळी निवडून आल्या तर काय होईल यांचा? ते त्यांना विचारेल का, सर तुम्ही तुम्हाला विरोध केला होता, हे निवडून येणार नाही, मी निवडून आले. ही कॅल्क्युलेशन आलीच ना त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट दुसरी, मी तुम्हाला सांगितलं का तुला मी एवढे पैसे देणार आहे 20 कोटी रुपये, उद्या मी दिलेच नाही, नाराज नाही, निवडून येणार नाही ना. दुसरी गोष्ट, मी कोणाला देणार आहे? सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला. तर सत्ताधारी गप बसतील? सत्ताधारी पण त्याची चक्कर चालवणार, त्याच्या थोड्या डोळ्यासमोर दिसतंय अरे करोड रुपये देऊन आपला उमेदवार पाडतायत. त्यावेळेस सत्ताधारी जे आहेत शिवसेना भाजप ते काय गोट्या खेळत बसतील का? ते मग कुठेतरी आडकाठी आणतील ना. ह्या कॉमन गोष्टी आहेत, ह्या आपल्याला समजायला पाहिजेत, ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपलं काय होतंय का, आपलं प्रचंड प्रेम असतं आपल्या पक्षावर आणि त्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून आपण त्या बोलतो. तसं न बोलता फॅक्ट काय, म्हणजे तिथे मातोश्रीवर गेलेले जिल्हा प्रमुख पदाधिकारी हे ठामपणे सांगत होते काही तिकीट देऊ नका, कारण आम्हाला माहिती आहे त्या जिल्ह्याची अपरिस्थिती काय ती, तरी पण तिकीट दिलं जात आहे. याचा अर्थ काय? लढत कोणाच्यात होईल हे स्पष्ट आहे. तरी तो सांगतो राजकारण एक क्षणाक्षणाला बदलतं, बरोबर. म्हणजे आता जो तिकीट ज्याला मिळालंय त्याचं तिकीट लगेच कॅन्सल झालं, त्याच्या बायकोला तिकीट दुसऱ्याकडे दिलंय, असे परिस्थिती झाले ना निर्माण. अनेक ठिकाणी असंच झालंय. प्रीतम मुंडे उमेदवार होत्या तिला काढलं, त्या पंकजाला दिलंय. आणि 5 उमेदवार तर मुख्यमंत्र्यांचेच बदललेत. अजून तर यांचे उमेदवार जाहीर होत नाही. अजून तर बाळामामाची उमेदवारी जाहीर झाली, ती टिकेल का याची गॅरंटी नाही. उद्या काँग्रेसला तिकीट सोडलं तर, काँग्रेसचा बंडखोर झाला तर, म्हणजे राजकारणामध्ये काहीही होऊ शकतंय. त्यामुळे कोणाचेही अंदाज खरे ठरत नाही. फक्त मशाल एक आहे, 35 वर्ष आपण इथे घासलेत, तेव्हा काय होणार हे आपल्याला आधी आपण सांगू शकतो. आणि आपलं नशीब पण चांगलं आहे का आपलं खरं ठरत आहे. म्हणजे आमचा 1994 पासूनचा आतापर्यंत जो अंदाज आहे तो सरासरी 95% बरोबर आलाय. 96% बरोबर आलाय, 4% फक्त चुकलाय सुरुवातीच्या काळातला. आता आमचा कुठलाच अंदाज आपला चुकलेला नाही. पण चुकण्याची शक्यता ही असते ना असते. सगळे सर्वे रिपोर्ट बघा काय सांगतात नंतर कळवत, कारण सर्वे रिपोर्ट एक तर मॅनेज असतात बरेचसे सर्वे, किंवा आज सर्वे झालाय उद्या तो सर्वे असेल का? उद्या उमेदवारच बदलला, लढतच बदलली. म्हणजे आता जर सर्वे केलेला की बाळामामा म्हात्रे निवडून येईल किंवा इकडे कपिल पटेल निवडून येईल, पण उद्या परिस्थिती बदलली, बाळामामा तिकडेच कापला आणि दयानंद चौधरी तिथे उभा राहिला, तर बाळामामा निवडून कसं काय येईल? गणितच बदलतं ना. उद्या यांची सांगितलं मित्रपूर्व लढत आम्ही करू, गणित बदलली. उद्या सांगले आमची युती तुटली, चल जाऊ दे, शेवटच्या क्षणाला युती पण तुटते. मागच्या वेळेस आपण बघितलं 2014ला शिवसेना भाजप जागा वाटप झाल्यानंतर पण युती तुटली. परिस्थिती बदलली ना. म्हणजे सर्वे तुम्ही आदल्या दिवशी केलेला सर्वे दुसऱ्या दिवशी तो उपयोगाचा आहे का? आपण सर्वे युती म्हणून केला, दुसऱ्या दिवशी युती तुटली, त्या सर्वेला काय अर्थ आहे? म्हणून काहीही होऊ शकतं राजकारणामध्ये. आज जे बोललो ते उद्या होईलच याच्यातला भाग नाही. आपण पत्रकारांनी त्या दृष्टीने विचार करायचा. फॅक्ट काय? तुम्ही जर फॅक्टवर बोलणार नसाल ना, तुम्ही जर मॅनेज होऊन बोलणार असाल, कोणाचे पैसे घेऊन बोलणार असाल किंवा कोणाच्या प्रेमामध्ये बोलणार असाल तर ते 100% खोटं ठरतात. वस्तुस्थिती जर आपल्या लक्षात घेऊन आपण बोललो तर सगळे अंदाजे खरे ठरतात. म्हणजे माझ्यापैकी आता अंदाज म्हणजे राजेंद्र गावीला तिकीट मिळेल, अजून त्याचं तिकीट जाहीर होत नाही ना. ते जर जाहीर झालं तर आपला 100% जेवढे अंदाज होते ठाणे आणि
कल्याण आणि नाही भिवंडी आणि पालघर हे 100%. कल्याणचा आमदार तुम्ही सांगितलं होता श्रीकांत शिंदे तिथे आले, त्यांना तिकीट 100% मिळणार, तो प्रश्नच येत नाही. म्हणजे हे अंदाज आपले 100% हे खरे ठरतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पाहिजे, त्याच्या फायली तयार केल्या पाहिजे. इलेक्शनच्या आधी 2024ची फाईल आमच्याकडे तयार होती का कोणते कोणते कशा कशा फॅक्ट राहतील. म्हणजे आमच्याकडे पालघर लोकसभेचं विचारलंस तर राजेंद्र गावितला प्रत्येक वेळेस सांगतात हे पडेल हे पडेल हे पडेल, विरोधात आहे विरोधात. तो 2दा निवडून आलाय, एकदा आमदार निवडून आलाय. मी कालच व्हिडिओ सांगितलं की नाही राजेंद्र गावितचा विरोध झाला जेवढा त्याला जास्त तेवढा तो निवडून येतोय. मंत्री पण होतात राज्यात, मंत्री होतात. लोक का विरोध करतात काय ते आपलं खटकलेलं असतं. म्हणजे मला कोणी सांगितलं निलेश सांबरेंवर यांचा आकस आहे का, निलेश सांबरेंनी पैसे नसतील दिले का, हे नसतील काही नाही. निलेश सांबरे माझा मित्र आहे, पण प्रॉब्लेम हा आहे फॅक्ट काय तिथं पत्रकार म्हणून सांगायला लागेल ना. तू किती सांगत असेल तुम्हाला काँग्रेसचं तिकीट मिळेल, ते अजूनही सांगतात आम्हाला काँग्रेसचं तिकीट मिळेल, अरे नाही मिळणार. कारण जे सर्वे गेले ना ते निगेटिव्ह गेले, 100% सर्वे निगेटिव्ह गेले. एक तरी खरा पाहिजे, एक तर सर्वे खरा पाहिजे. तर त्यांनी बोलले माझ्या सभेला 7,000 लोक होती, 7,000 लोक माझ्या बरोबर आहेत, भरपूर आले ना. त्याच्या राजकारणी आता ज्या सभा सुरू आहेत ना 500 ना 1000 लोकांना जमत, राजकीय पक्षांच्या लोकांना 500 ना 1000 लोक जमत नाहीयेत. निलेश सांबरे 7-8 हजाराची सभा घेतो ना त्या तो मोठाच आहे, पण 7-8 हजाराचे 1.5 लाख सांगतो. मग हिशोब कुठून होतो, 1.5 लाख लोक आली होती का नाही, मग ते खोटं ठरतं ना. 1.5 लाखाचा कॅल्क्युलेशन समजा एका माणसाच्या घरातली 3 माणसं पकडली म्हणजे ती झाली 4, परत त्याने 1.5 लाखाचे आकडा सांगितले, त्याच्यानंतर त्याच्यात पण बदल होतो. नाही मुद्दा तिथेच येतो ना. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला 10 लाख 15 लाख मतं मिळवायची गरजच नाही. 2 उमेदवार असले तर तुम्हाला 5 लाख मतं पाहिजेत, जिंकायला 5 लाख पाहिजे. हे 5 लाख मतांनी जिंकून तसं नाही, 5 लाख मिळेल तर मी जिंकल. 3 उमेदवार असले तर तुम्हाला 3 ते 3.5 लाखच मतं पाहिजेत. म्हणजे आता कपिल पाटील, बाळासाहेब म्हात्रे आणि निलेश सांबरे हे जर 3 जण लढत झाली ना तर तुम्हाला जिंकायला 3-3.5 लाख मतं बस झाली ना. तुम्ही फुगून जे आकडे सांगताय ते कोणाच्या डोक्यात बसत नाही, ते कोणाच्या डोक्यात नाही बसत. मग तेच आकडे घेऊन सगळे पत्रकार बातम्या छापतात. तुम्ही बघा सगळे खोटे ठरले. एकच मशाल खरा का ठरला, मी त्यांच्याशी पंगा घेतला. म्हणजे रोज ते जिजाऊ बोलले माझ्या विरुद्ध टीका करायचे, रोज माझ्यावर कमेंट्स करायचे, सगळ्या करायचं. पण जेव्हा डिक्लेअर झालं नाही ह्याच खरा बोलत होता. आता काय झालं, हाच खरा बोलत होता. तर आपली जी पत्रकारिता जी आहे ना ती लोकांना पटली पाहिजे, ती मनाला भिडली पाहिजे, तर ती पत्रकारिता. म्हणून हे जे अंदाज वर्तवण्यासाठी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो का, मी कधी इलेक्शन लढवलंय. तुम्हाला जर अंदाज वर्तवायचे असेल, खरा इलेक्शन जर माहीत व्हायचं असेल, खरा इलेक्शन, तर पहिल्यांदा इलेक्शन लढवा. म्हणजे माझी परिस्थिती मला सांगतो, मी ग्रामपंचायत निवडणूक जेव्हा मला निवडून एक पण मत गावात मिळणार नाही असं माहिती होतं, तेव्हा मी गावातला महत्वाचा जो माणूस होता जो सलग 20 वर्ष सरपंच होता त्याच्या वार्डात जाऊन उभा राहिलो. त्या वार्डामध्ये मला घर पण नाही, काय नाही, मला मत पण नाही, त्या वार्डात जाऊन उभा राहिलो. सगळ्यांनी वेळात काढलं. अनुभव तर येऊ दे सांगितलं इलेक्शन कसं लढता येईल. पहिला मी 94-95 ते इलेक्शन झालं तेव्हा ते ग्रामपंचायत लढलो. अख्ख्या गावाची मानसिकता कळली. 8 मताने हरलो होतो, तरी पण 8 मताने हरलो. एवढी लोकांच्या विरोधात आहेत. तेव्हा लोकांना कळलं अरे हा तर साधा मोठी आला असेल एवढी मतं मिळाली. मी आपल्या गावात नाही आपल्याला राहायचं, आपल्याला आपली स्वप्न तर मोठी आहेत ना. कोकण पदवीधर मतदारसंघ जो होता तो निवडणूक लढलो. कोकण पदवीधर मतदारसंघ कोकणातले अख्खे जिल्हे 2004ला, आणि तिथे अपक्ष 45 तालुके फिरायचे तुम्हाला ना. वाड्याच्या बाहेर मला कोणी ओळखत नाही, वाड्याच्या बाहेर ज्याला ओळखत नाही त्यांनी कोकणची निवडणूक, त्याच्यामध्ये 6 खासदार आहेत, एवढे आमदार आहेत, त्याची निवडणूक लढवली, पडलो. पण 45 तालुके फिरून अनुभव घेतला की इलेक्शन कसं लढलं जातं. कोकण पदवीधर मतदारसंघ माहित नसा लोकांना, तो माहित माझ्यामुळे झाला. कशामुळं, अरे हा फालतू माणूस उभा राहतोय, मग आपण फार मोठे आहोत. मग ती मतदारांची आकडेवारी ओढली. म्हणजे मी निवडणुकीला उभं राहायच्या आधी कोकण पदवीधर मतदारसंघाची मतदारसंख्या ही 4000 होती. मी जेव्हा लढलो तेव्हा ती 1.25 लाख झाली, कारण आम्ही मतदान तेवढे केले. ते झालं. तिसरी निवडणूक मी जिल्हा परिषदेची लढलो, 110% माहित पडणार आहे. तर दुसऱ्या मतदारसंघात जाऊन उभं राहिलोय आपण. पुन्हा आपली म्हणजे आपल्याला कोण स्वीकारेल, पत्रकारांना कोणीही स्वीकारत नाही, लक्षात ठेव. आपल्या प्रचंड लोक सगळ्या दुकानदार, कारण सगळ्यांच्या बातम्या कोण ना कोण छापलेल्या असतात, कोण ना कोण दुखावलेलं असतंय. त्याच्यामुळे आपल्याला मतं देण्याचा कोण प्रश्नच येत नाही.
पण लोकसभा मतदारसंघात काय होतंय, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय होतंय, ग्रामपंचायत, हे जर तुम्हाला अनुभव नसेल ना तुम्ही अंदाज नाही वर्तवू शकत. म्हणजे मी ह्या निवडणुका खास अनुभवासाठी लढलोय. पत्रकारांनी निवडणूक ही अनुभवासाठी लढलीच पाहिजे. प्रत्येकाने ती पडणार माहितीये, पण निदान मतदार कळतंय. पत्रकार कधी निवडणूक लढलेला नाही ना, तो लोकसभेचे अंदाज वर्तवतोय. तरी मग मतदारांची मानसिकता काय ती समजून घेण्यासाठी तुम्हाला मतदारांकडे जायला लागेल, किंवा तुम्हाला निवडणूक लढायची नसेल तर एकच काम करायचं, कोणत्याही एका पक्षाचा काम घ्यायचं. 3 महिने सलग त्या उमेदवारावर फिरायचं. तुम्हाला सगळे अनुभव येतील. मी चिंतामण मुलगा होते आमच्याकडे, त्यांचा PRO होतो, त्यांचा प्रसिद्धी प्रमुख, त्याच्या आनंद दिघे साहेबांचा प्रसिद्धी प्रमुख. त्यामुळे त्याच्यावर रोज फिरणं, रोज ते उमेदवार आहेत पण काय तर आपल्याला सगळं ना, आपण त्याच्यावर चिटकूनच. मी तुम्ही बघा 2014 मी कपिल पाटील यांच्यावर अख्खा मतदारसंघ फिरलोय. 2019 पूर्ण मतदारसंघ फिरलो. म्हणजे माझ्यावर प्रचंड टीका झाली, कपिल पाटीलने विकत घेतलंय, कपिल पाटील यांचाच हे आहे. पण तो मतदारसंघ मी असा काही पिंजून काढला त्यांच्याबरोबर, शेवटच्या क्षणापर्यंत काय होतंय काय घडतं. म्हणून मी आता त्या मतदारसंघाबद्दल ठामपणे बोलू शकतो. मी पालघर बद्दल वनगांबरोबर 4 निवडणुका लढलोय, बघितलंय. पालघर बद्दल मी O2 जे काय बोलायचं असेल ते पालघर बद्दल बोलू शकतो. आणि कारण एकही गाव असं राहिलेलं नाही, एकही निवडणूक अशी राहिलेली नाही तर त्याच्यामध्ये मी घुसलेला नाही आणि शेवटच्या टोकाला पोहोचलेला नाही. म्हणून पत्रकारिता करताना घरात बसून पत्रकारिता करू नका. त्या राजकीय पक्षांबरोबर फिरा, त्या उमेदवारावर फिरा, तुम्हाला अनुभव येतील. आणि तो अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही अंदाज वर्तवू शकता. ओके.